सावंतवाडी नगर परिषदेच्या भर बाजारपेठ असणाऱ्या स्वच्छतागृहाचा पोलखोल नगरसेवक दिव्या सूर्यजी यांनी आज केला आहे. भर बाजारात असणाऱ्या प्रसाधनगृहाशेजारील दारूच्या बाटल्यांचा संडास केल्याचा देखील धक्कादायक प्रकार त्यांनी उघडकीस आणला. आरोग्य निरीक्षक विनोद सावंत यांना बोलावून घेत स्वच्छतागृहात चांगली सेवा देण्यासह असुविधांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देखील नगरसेवक दिव्या सूर्यजी यांनी केल्या आहेत. विक्रेत्यांसह पर्यटक या प्रसाधनगृहाचा वापर करतात, त्यामुळे प्रसाधनगृहात स्वच्छतेसह चांगली सेवा देण्यात यावी, तसेच परिसरात लाईट बसवण्यासह बंद असलेले वॉशरूम वापरास आणण्यासाठी सुस्थितीत आणावे अशी मागणी देखील केली आहे. यावर तातडीने कारवाई होईल अशी ग्वाही देखील नगर परिषद अधिकारी विनोद सावंत यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग सावंतवाडी. बंद करा. खोलो खोलो दूसरा उसमें खाने खाए मर्जी नहीं है ना, पता नहीं कर रहा आणि मच्छर डास डासांचे सगळे येऊन उत्पत्ती वाढणार. हे दोन बंद आहे. ये बंद नहीं कर वायरस मारना से घर तोड़ दिए उसका. ये भी बंद है. बंद नहीं चालू है. हाँ. पैसा न निकल रहा उसका, दिखाने लगी नहीं आ रहा हमारे पास. नल का हाँ. कब बिठाएंगे वो क्या देर लाते हैं कि नहीं? तो कब बिठाएंगे वो आप मेरे पास दिखा रही है शाम का. बाहेर बाहेर सगळी घाण बघ बाहेर निष्ठा करून टाकले मनुष्याची. ही उतारी आहे भर बाजारातील आणि सगळे विक्रेते भाजी विक्रेते यांच्यासाठी केलेला आहे. पर्यटकांसाठी सुद्धा केलेलं एक प्रकारचं एक चांगलं हे होतं, पण त्याची परिस्थिती बघा काय आहे. ती सगळी घाण बघा, आरोग्याची झालेली दुर्दशा आहे पूर्णपणे. परिस्थिती बघा भर वस्तीमध्ये भर बाजारामध्ये आहे. भर बाजारातला होता ना काळो करतात. हे कोण आहे रे इथं? कुठे मामा हे कुठे बाबा गावाकडे गेले आणि कोण कोण आहे घरात? हे साफ करून घ्यायचं दुपारपर्यंत मी आरोग्याच्या येणार. दृष्टीने पूर्णपणे या धोक्याला आहे का समाधान आहे, लगेच जरा करून ठेवा घ्यायचा. तुम्ही साफ करून. हा? दुपार लावी इकडे. या ठिकाणी भरवस्तीमधलं एक आपलं इकडची हे पूर्णपणे मुतारी आहे आणि या ठिकाणी भाजी विक्रेते आणि अन्य जे छोटे मोठे विक्रेते आहेत ते ह्याचा वापर करतात. तर या ठिकाणी पूर्णपणे अस्वच्छता होती आणि पूर्णपणे आरोग्याच्या दृष्टीने एक धोकादायक असं बनलेलं होतं. तर आपल्या नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत आरोग्याचे विनोद सावंत यांना बोलून या ठिकाणी इकडची जी काय ती सत्य परिस्थिती दाखवलेली आहे, तातडीने त्याच्यावरती निर्णय घेतील आणि ताबडतोब कार्यवाही करतील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे.